गौरी सूर्यवंशी, एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। दिंडोरी तालुक्यातील मानवता हॉस्पिटल जवळ संजय गायकवाड यांच्या रो हाऊस जवळ कसबेवणी येथे एक मोर हा मृत्युमुखी पडल्याचा भ्रमणध्वनीवरती निरोप मिळाल्यानंतर वनीरांगचे वनपाल परदेश यांनी त्वरित वनीरांगचे वनरक्षक श्रीमती झिरवळ यांना माहिती देऊन सदर राजपक्षी मोरचा पशुवैद्यकीय अधिकारी यांच्यामार्फत त्यांच्या मृत्यूचे निदान करून त्याच्यावरती अंत्यसंस्कार हे वनिकूपमध्ये करण्यात आलाय। यावेळेस मोराचा जोपर्यंत विसेरा प्राप्त झाला तसून अकस्मात मृत्यूची झाल्याचं वन विभागामार्फत सांगण्यात आलंय। सर, वणीमध्ये मोराचा अंत झाला होता, माहिती वन विभागाला मिळाली, तर एकंदरीत त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले। काय परिस्थिती होती? मौजे वने येथील मानवता हॉस्पिटलच्या मागे एक कॉलनी आहे। त्या कॉलनीत संजय महादेव गायकवाड यांच्या रो हाऊसजवळ एक मोर मेलेला अवस्थेत दिसत आहे असा एक भ्रमणध्वनी संदेश प्राप्त झाला। त्यानुसार वनरक्षक वणी आणि वनपाल वणी हे जागेवर गेले असता तिथे त्याची चौकशी केली असता त्याचा आकस्मिक मृत्यू दिसून आला। मोर हा नर जातीचा होता। त्यानंतर पशुधन विकास अधिकारी यांना जागेवर बोलवून त्याचं शवविच्छेदन करण्यात आलं। त्यानंतर त्याचं आकस्मिक मृत्यू झाल्याचे त्यांनी एक आम्हाला प्राथमिक अहवाल दिला। त्यानंतर त्याला वनकुटी वणी येथे घेऊन त्याचं दहन करण्यात आलं। त्याचं वय साधारण 1.5 ते 2 वर्षापर्यंत। त्याचा जो शवविच्छेदन अहवाल आहे तो राखीव ठेवण्यात आला आहे। तो आम्हाला उद्या किंवा तो परवा आमच्या ताब्यात मिळेल। एस मराठी न्यूजसाठी वृत्तसंपादक शामराव सोनवणे, वणी। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।